छत्रपती शिवाजी महाराज मुदखेड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं हे सुरू केलं, आता निकम साहेबांनी सांगितलं की अत्यंत उपक्रम चांगला घेतला आणि लोकांना ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळतात. मला विशेष अभिनंदन ह्या सरकारचं करावंसं वाटतं, या प्रशासनाचं करावं वाटतं की हा कार्यक्रम अत्यंत चांगला. आजच्या कार्यक्रमाला खास करून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय प्रांत साहेब, हरीश साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असणारे सन्माननीय निकम साहेब, खास करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आमच्या विभागाच्या सदस्य रोहिणी आंबेडकर वहिनी, पंचायत समितीच्या सदस्य त्या ठिकाणी पगडी वहिनी, विशेषतः तालुक्याचे सभापती आणि आमचे सहकारी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विक्रम पाटील साहेब, विशेषतः भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय नाथाजीराव पाटील, त्याचबरोबर अशोकदादा भांदिगरे, गट विकास अधिकारी जाधव साहेब, त्याचबरोबर ह्या आकुर्ड्याचे सरपंच सन्माननीय पारकर साहेब, सुरेशदादा नाईक, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व महसूल विभागाचे नायब तहसीलदार, सर्व विभागांचे प्रमुख आणि ह्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व करडवाडी, गारगोटी, कडगाव, पिंपळगाव सज्जातील सर्व तलाठी ग्रामसेवक, सर्वच ह्या ठिकाणी विभागाचे प्रमुख. विशेषतः प्रास्ताविकामध्ये सुरुवातीला सांगितलं गेलं की करडवाडी सर्कलमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीच्या विविध योजना या ठिकाणी झाल्या. विशेषतः मी त्या ठिकाणी त्या सर्कल मॅडम आणि त्या ठिकाणचे आमचे तलाठी यांचे विशेषतः अभिनंदन करतो की सगळ्यात चांगला उपक्रम त्यांनी निकम साहेब या करडवाडी सर्कलमध्ये आयोजित केला आणि माझ्या गावात जवळजवळ एक सरपंच म्हणून पुढे 40 ते 50 महिलांच्या नावावर 7 बारा करायचं काम त्या ठिकाणी केलं. विशेषतः त्या दोघांचं या ठिकाणी मी अभिनंदन करत असताना तक्रारदारानं तक्रार केल्याशिवाय ह्या ठिकाणी व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांना समजत नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळत नाही आणि मग तक्रारी झाल्यानंतरच ह्या ठिकाणी काही गोष्टी आपल्या उजेडात येतात, निदर्शनास येतात. ही बाब एक अत्यंत ह्या ठिकाणी महत्त्वपूर्ण. साहेब ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये सभापती आपल्या घरी अशा पद्धतीचे एक अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी आमचे सहकारी विक्रम पाटील आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी आयोजित केला आहे. अत्यंत चांगला आहे. विशेषतः त्यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावं. तालुक्याच्या भूमी अभिलेख विभागाबद्दल सुरुवातीला जर बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण थोडंसं साहेब या ठिकाणी लक्ष घालावं आहोत. काही दिवसापूर्वी पालकमंत्री महोदयाने निकम साहेब या ठिकाणी गारगोटीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि ह्या बैठकीमध्ये अत्यंत सक्त सूचना दिल्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी कामामध्ये हायलाईट करू. मला समाधान वाटतं की एका बाजूला पालकमंत्री महोदय जर शासकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या सूचना देत असतील आणि जर शासकीय अधिकारी त्यामध्ये दिरंगाई करत असतील ही बाब चुकीची. लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असताना प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी जर बरोबर नसेल तर ह्याचा ठपका लोकप्रतिनिधींच्यावर येतोय. ह्यामध्ये दुरुस्त करावं म्हणून मी काही ठिकाणी या ठिकाणी बोलतो. कुलकर्णी साहेब भूमी अभिलेखचे ह्या ठिकाणी पाठीमागे आहेत. साहेब जरा वयस्कर आहेत. आता आमच्यासारख्या सर्वसामान्य एका माणसानं अशा लोकांना वेगळ्या वेगळ्या भाषेत बोलणं जरा चुकीचंच ठरतं ते आपल्या संस्कृतीमध्ये दिसतं. पण निकम साहेब या लोकांनी एक फार मोठी चूक केली. सिटी सर्वे या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये आवाज उठवला आणि प्रत्येक गावागावामध्ये ज्या ठिकाणी आपण घरटात आणि जे काही सिटी सर्व्हिस केला ह्या सर्वेमध्ये साहेब काही अनेक विभागातले अधिकारी ह्या ठिकाणी त्या गावात सर्वे करत असताना त्या गावातल्या सरपंचाला विचारात घ्यायला पाहिजे होतं, त्या गावातल्या तलाट्यांना त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं, त्या गावातल्या सर्कलांना त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं. म्हणजे ह्याची जागा ग्रामपंचायतला पडसर नोंद आहे का, ग्रामपंचायतला पडसर नसेल तर 7/12 पत्रकी त्यामध्ये आहे का आणि त्यामध्ये कोण कोण हिस्सेदार आहेत ते बघितलं पाहिजे होतं. तर उदाहरण साधा फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो की मी प्रकाश पाटील म्हणून माझ्या नावावर 1-2 गुंठे माझ्या घराची जागा आहे. तर पडसर जागा साहेब तिथे 1 गुंठे असली तर त्या पडसर जागेमध्ये इतर 4-4, 5-5 लोकांची त्याच गटामध्ये नोंद केली. किती अत्यंत गंभीर चूक ह्या प्रशासनाची आहे. आणि मग हे करत असताना आजही ह्या विभागामध्ये ह्याच अधिकाऱ्यांच्याकडे एखादा लाभार्थी गेला तर ते म्हणतात पुरावा आणा, कागदपत्र आणा, जे 5 लोक आहेत त्यांचं तुम्ही आधार कार्ड घ्या, त्यांचं मागणी घ्या, त्यांना आमच्या कार्यालयात बोलवा. म्हणजे चूक तुम्ही करायची आणि त्याचा फटका सर्वसामान्य होणार. त्यामध्ये प्रांतसाहेब आपण स्वतः विशेषतः विक्रम पाटील साहेब जरासं जर लक्ष घातलं तर फार मोठ्या ह्या चुका प्रत्येक गावामध्ये झालेल्या आहेत.
थोडंसं तपासून बघा. आता जाता जाता दौरा करता तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा मार्ग निघाला तर लोकांची एक शहानिशा. विशेषतः गट विकास अधिकारी या ठिकाणी जाधव साहेब आहेत. अनेक वेळा मी त्यांच्याकडे एका कामासाठी गेलो की निकम साहेबांनी आता सांगितलं की त्या ठिकाणी अनेक लोकांना गोटे दिलेत, अनेक लोकांना विहिरी दिल्या. तुम्ही आता गावागावात फिरताय, आता आपल्याला विहिरी गोटं बघायला फिरायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही ही समजते. पण माझ्याकडे एक लाभार्थी आहे. त्या लाभार्थ्याला शामराव शिवाजी पाटील ह्याला जनावरांचा गोटा मंजूर केला आहे 12/8/2024. 12/8/2024 ला सन्माननीय त्यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी या लाभार्थ्याला पत्र दिले. ह्या लाभार्थ्याला लाभ मंजूर झाला आहे म्हणून शेखर जाधव साहेब यांचे या ठिकाणी सह्या, आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांची सही आहे. पण अद्यापही त्या माणसाला लाभ मिळालेला नाही. म्हणजे एवढी फसवी ह्या देखील काही विभागामध्ये आहे. याचं उत्तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी द्यावं. एखाद्या लाभार्थ्याला जर आपण लाभ देतोय, त्याचं पत्र देतोय, म्हणजे काय पालकमंत्र्यांनी खालीपर्यंत तुम्ही दिले का नाही, त्याला पोचलंय का नाही हे बघायची वेळ आणू नका. म्हणून कुठल्याही परिस्थितीत जाधव साहेब रोजगार हमीतल्या त्या लोकांच्यावर मी सगळी कागदपत्र तयार केली, सगळ्या माहित्या काढल्या. मी ह्या ठिकाणी तुमच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात दाद मागतोय. मी वकिलांनाही भेटून आलो. पण जर त्याच्या आधी तुम्हाला शक्य असेल तर ह्या गोष्टी शोधा आणि संबंधित अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारे कायदेशीर कारवाई करा ही माझी आपल्याला विनंती आहे. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं. अशा पद्धतीचा निकम साहेब अनेक विषय आहेत. पण आता बोलायला आपल्याकडे वेळ कमी आहे. अनेक लोकांना नियुक्तीपत्र द्यायचे आहेत काताजीराव, त्यामुळे तुमचा कार्यक्रम चालत राहू देत. पण या ठिकाणी आंबेडकर वहिनी अशा अनेक चुका आपण शोधल्या पाहिजे. चुका करणारा वेगळा असतोय आणि त्याचं खापर या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर पडत असते. हिची देखील गांभीर्यानं आपण जबाबदारी या ठिकाणी घेतली पाहिजे. खास करून प्रांतसाहेब पुरवठा अधिकारी आपल्या विभागाचे आहेत. मध्यंतरी एक अफवा पसरली की पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही. त्यावेळी गाड्यांच्या रांगच्या रांग पेट्रोल पंपावर लागायला सुरू. मी पुरवठा अधिकाऱ्यांच्यावर बोललो की साहेब तुम्ही या पंपवाल्यांना एक सूचना करा की ज्यावेळी आपत्ती काळामध्ये अशी एखाद्याने संदेश पसरला त्याची शहानिशा करीपर्यंत जर का त्या पंपावरती चेंगराचेंगरी भांडणं मारामाऱ्या होत असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी एक आदेश काढा आणि प्रत्येक कंपल्सरी पेट्रोल आणि डिझेल वितरित करा असं म्हटलं. तर कुणी ऐकलं नाही, मनावर ही गोष्ट घेतली नाही. मी कलेक्टर साहेबांच्याकडे गेलो. कलेक्टर साहेबांनी तात्काळ माझी सूचना ऐकून परिपत्रक काढलं आणि जिल्ह्यामध्ये 200 रुपये प्रति गाडीला पेट्रोल द्यायचं केलं ते माझ्यामुळे केलं. आणि त्यानंतर काय झालं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की काही लोकांनी लोकप्रतिनिधी आहे म्हणायचं, त्या पंपावर जाऊन त्या पंपाच्या मॅनेजरला दादागिरी करायची. 500 लिटर डिझेल न्यायचं, 100 लिटर पेट्रोल न्यायचं, 200 लिटर डिझेल न्यायचं, 1000 लिटर डिझेल द्यायचं. अशी टंचाई ज्यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी कलेक्टर साहेब मी ॲडिशनल कलेक्टर बसला त्यावेळी निदर्शनास आल्यानंतर कलेक्टर साहेबांनी काही पंपावरून फुटेज मागितल्यानंतर काही पंपधारक माझ्याकडे विनंती करायला आले की प्रकाशराव जरासं तुम्ही थांबा, आमचं पंप सील होईल. म्हणजे ह्या चुका काही लोक करत्या. ह्याच्यासाठी साहेब आपण एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा तयार केलेली आहे. तालुक्याचा पुरवठा अधिकारी तयार केलेला आहे. त्या पुरवठा अधिकाऱ्याचं साहेब एखाद्या तक्रार आल्यानंतर काम करणं ही काळाची गरज आहे. जर वेळेत केलं असतं तर अशा घटना घडल्या नसत्या. ह्याबाबतची एक सूचना साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्या विभागाला द्यावी अशी माझी या ठिकाणी. खास करून हे सांगत असताना तालुक्यामध्ये गॅसची टंचाई ही फार मोठ्या प्रमाणात होत आहे. शासन या ठिकाणी मी जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडमना या ठिकाणी भेटायला गेलो. त्या मला म्हटलं प्रकाशराव कुठंही टंचाई आपल्या जिल्ह्यामध्ये नाही. त्यांना उदाहरण दाखवलं मी. एका मी ह्या ठिकाणी काही पत्रकार आहेत, छायाचित्रकार आहेत, त्यांच्या माध्यमातून एका गॅस कंपनीजवळ गेलो. त्या ठिकाणी एक बाई आली की माझा म्हटली डिलिव्हरीचा मेसेज आला गॅसचा. मेसेज गेल्यामुळे मला नाताजीराव ह्या महिन्यापर्यंत तिला मिळालेलं नाही. शोध घेतला तर तिचं दिलेलं सिलेंडर दुसऱ्यालाच त्या बाईला सिलेंडर. म्हणजे तिची काय प्रशासनाची चूक आहे. ह्या चुकीचा सामान्य माणसाला त्रास होईल ही माझी अपेक्षा आहे. माझी एवढीच विनंती आहे साहेब, गॅसचा 2 नंबरचा काळाबाजार का होतोय. मी ह्या तहसीलदारांच्याकडे एक माहिती मागितली की साहेब एकूण तालुक्यामध्ये भारत गॅस कंपनीचे किती ग्राहक आहेत आणि ह्या ग्राहकांची मला माहिती दिली तर साहेब तुम्हाला जमत नसेल तर आम्ही एक शिवसेनेच्या वतीनं मोहीम काढतो, आम्ही घरोघरी जातो आणि त्या लाभार्थ्याला गॅस मिळाला की याची शहानिशा करतो. म्हटलं तर अद्याप साहेब माझ्याकडे लेखी अर्ज आहे, तिची पोच आहे. 1 महिना झालं कुठल्याही अर्जाची साहेब माहिती किंवा उत्तर देखील दिलेलं नाही. ह्याचा अर्थ असा आहे, सांगायचं एवढंच तात्पर्य आहे तुम्हाला की ज्यावेळी आपण एकत्र म्हणून साहेब गॅस घेतोय, आज प्रांताधिकारी साहेबांच्या घरामध्ये 10 माणसं कुटुंबात आहे तर निश्चितपणाने त्यांना
1 महिन्यामध्ये एक टाकी किंवा 20 दिवसामध्ये टाकी पुरेशी होऊ शकते. पण काही कुटुंब साहेब असे आहेत की एका घरामध्ये 2च माणसं आहेत, 3च माणसं आहेत. माझ्यावरून मी उदाहरण देतो की माझ्या घरामध्ये 4 माणसं असताना देखील मला साधारणतः 30 ते 40 दिवस मला टाकी जाते. 40 दिवस टाकी जात असेल तर 12 टाकीचा जर हिशेब केला तर साहेब 8च टाक्या मला या वर्षातून मिळते. म्हणून माझ्या 4 टाक्या गेल्या. दुसरी गोष्ट साहेब, एका घरामध्ये 2 माणसं आहेत, एक माणूस आहे. त्या घरातल्या साहेब 12 टाकीतल्या एक टाकी घेतली तर एका कुटुंबाला साहेब 3 साडेतीन महिने साहेब टाकी जाते. आणि ह्या टाक्या यांच्या नावावरची असणाऱ्या टाक्या जातात कुठं, ह्याचा साहेब शोध जर घेतला तर निश्चितपणानं काळा बाजार होणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या घरात त्या ठिकाणी टाकी मिळत, त्याला न्याय मिळत, त्याला गॅस पोचत, अशा पद्धतीची सुविधा साहेब विशेषतः सभापती साहेब, निकम साहेब, नाताजीराव, तुम्ही सगळे आहे आंबेडकर होईल ह्यावर कुठेतरी ठोस उपाययोजना आपण करावी ही माझी विनंती आहे. बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, कार्यक्रमाला खूप उशीर झाला, तुम्ही सर्वजण बोलायचं आहे. विशेषतः ह्या कार्यक्रमाचा आभार मानता आपल्याला एवढंच एक निकम साहेब सांगतो की गेल्या वेळी माजी आमदार बजरंग अण्णा देसाई या ठिकाणी आमदार होते, माजी आमदार के.पी. पाटील साहेब या ठिकाणी आमदार होते. त्यावेळी मला आठवतंय तुम्ही आम्ही साहेब एकत्र असताना देखील त्या ठिकाणी सुरेशदादा आमसभा घ्यायचे प्रथा होते. त्या आमसभेचा उद्देश एवढा आहे की प्रशासन, प्रशासकीय अधिकारी आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य एकाबद्दल जनता ज्यावेळी येते त्यावेळी साहेब, प्रांत साहेब, एखाद्या सामान्य माणसाला उत्तर देत असताना खुर्चीवर बसलेल्या प्रशासकीय कुठल्याही अधिकारी साहेब तारच मिळावं. कारण समाजासमोर बोलावं लागतंय. त्या ठिकाणी आमदार असतात, लोकप्रतिनिधी तालुक्यातले असतात आणि त्यांच्यासमोर उत्तर देताना खोटं द्यावं की खरं द्यावे याचा ज्यावेळी पर्दाफाश होतो त्यावेळी साहेब खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचं काम काय आहे हे निश्चितपणानं प्रत्येक अधिकाऱ्याला या ठिकाणी जबाबदारी कळते. म्हणून माझी विनंती आहे, माझा आपल्याकडून निरोप आहे की सन्माननीय मंत्री महोदयांना सांगून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशासकीय यंत्रणा, सर्व खात्याची आणि या ठिकाणी जनता अशी एक आमसभा या ठिकाणी आपण घ्यावी. ती घेतली तर निश्चितपणाने या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला बोलता येईल, आपली भूमिका मांडता येईल. नाहीतर सामान्य माणूस हा फार काळ नेत्यांच्या समोर जात नाही, बोलता येत नाही, वैयक्तिक बोलत नाही, तो शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या समोर बोलू शकतोय. एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. तुम्हा सर्वांचं अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आभार मानतो आणि मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद.